नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे कला अद्वैतसाठी जेवणाचं ताट घेऊन आलेली असते. तेव्हा इथे संगीसुद्धा कलाच्या मागोमाग आलेली असते हे बघण्यासाठी की अद्वैत आता जेवतोय की नाही आणि कला त्याला कशा पद्धतीने जेवायला सांगते हे सुद्धा संगीला आता बघायचं असतं. तेव्हा इथे कला येते आणि म्हणते की चांदेकर, चल आता जेवून घे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मला नको जेवायला, मी नाही जेवणार. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर, हा काय हट्टीपणा आहे तुझा? हे बघ, तुला गोळ्या औषधं वेळेवरती घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळे तू जेवून घे आणि लगेच औषधं घे आणि आराम कर. तेव्हा अद्वैत म्हणतो, एकदा सांगितलं ना मी नाही जेवणार म्हणून. तेव्हा कला म्हणते, हे बघ चांदेकर, काम आता बास झालं, आधी जेवून घे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ, माझ्या वेळा ठरलेल्या असतात. मी रोज ऑफिसला जातो आणि माझा लंच टाईम हा 1:30चा आहे. मी रोज 1:30 वाजता जेवतो. त्याच्यामुळे आता मी एवढ्या लवकर जेवणार नाही आहे, कारण माझं स्केड्यूल हे ठरलेलं आहे आणि मी त्याच वेळा फॉलो करणार, असं अद्वैत आता कलाला म्हणत असतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, मला माहिती आहे तू रोज ऑफिसला जातोस आणि तू 1:30 वाजता जेवतोस. अरे पण तेव्हा तू बरा असतोस ना. आता तुझी तब्येत एवढी बरी नाही आहे. आता तू वेळेवरती जेवणं हे गरजेचं आहे आणि तुझी औषधं घेऊन तू आराम करणं गरजेचं आहे. तेव्हा हे बघ चांदेकर, हट्टीपणा करू नकोस. चल आता जेवून घे बरं, मला तुला औषधंसुद्धा द्यायची आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो, एकदा सांगून कळत नाही का तुला? मला माझ्या स्केड्यूलमध्ये काहीही बदल करायचा नाही आहे. माझ्या वेळा मला बदलायच्या नाही आहेत. 1:30 वाजता म्हणजे 1:30 वाजता. आता मी नाही जेवणार आहे, तू गेलीस तरी चालेल. तेव्हा इथे कला म्हणते, ठीक आहे, तुला नाही जेवायचं आहे ना, जाते मी. तेव्हा इथे संगीलासुद्धा आता प्रश्न पडलेला असतो, कारण इथे अद्वैतसुद्धा हट्टीपणा करत असतो हे तिच्या लक्षात येतं. तेव्हा कला आता जेवणाचं ताट परत घेऊन जात असते. संगी म्हणते, थांब 1 मिनिट, माझ्याकडे दे जेवणाचं ताट, मी जावईबापूंना जेवायला सांगते. तेव्हा संगी आता कलाच्या हातून जेवणाचं ताट घेऊन आता पुन्हा अद्वैतच्या रूममध्ये जाते. अद्वैत आपलं काम खूपच जास्त प्रामाणिकपणे करत बसलेला असतो आणि तेव्हा इथे कला मात्र बाहेरच उभी राहिलेली असते. तेव्हा संगी म्हणत असते की जावई बापू, मला माहिती आहे तुम्ही 1:30 वाजता जेवता, कारण तुम्ही रोज ऑफिसला जाता, बरोबर आहे, आणि जाताना डबा घेऊन जाता. त्यामुळे ऑफिसमधले टायमिंग हे ठरलेले असतात, ते मलासुद्धा माहितीच आहे. तेव्हा संगी म्हणत असते, जावई बापू, तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता, संपूर्ण घराचा आणि ऑफिसचा डोलारा तुमच्या खांद्यावरती आहे, म्हणून काम करणं तुमच्यासाठी किती गरजेचं आहे हे मलासुद्धा कळतं. संपूर्ण घराची आणि ऑफिसची जबाबदारीसुद्धा तुमच्यावरतीच आहे. पण आता जशी ऑफिसची जबाबदारी ही तुमच्या खांद्यावरती आहे, तशी अजून एक जबाबदारी ही तुमच्यावरती आहे की नाही, आणि ती जबाबदारी आहे तुमच्या तब्येतीची. आता एरवी तुम्ही बरे असता, पण आज तुम्हाला खूपच जास्त थकवा जाणवतोय, विकनेस आला आहे, बरोबर की नाही? मग आता जर तुम्ही खाल्लं नाही, जर तुम्ही वेळेवरती जेवला नाहीत, गोळ्या औषधं घेतल्या नाहीत, मग तुम्हाला ताकद कशी काय येणार? जसं काम वेळेमध्ये पूर्ण करणं महत्त्वाचं आहे, तसंच बरं नसल्यानंतर आपल्या तब्येतीची काळजी घेणंसुद्धा गरजेचं आहे. हे बघा, मला कळत नाही कामातलं काही, कारण मी एवढी शिकलेली नाही आहे ना, पण प्रत्येक काम प्रत्येक माणसासाठी किती महत्त्वाचं असतं हे मलासुद्धा माहिती आहे. तेव्हा जावई बापू, हे बघा, आता मी इथे आली आहे आईच्या मायेने. आता जर तुमची आई इथे असती, सरोज मॅडम इथे असत्या, तर त्यांनी तुम्हाला वेळेवरती जेवायला सांगितलं असतं ना, औषधं वेळेवरती घ्यायला सांगितली असती की नाही? मग मी सुद्धा एक आई आहे ना, मी माझ्या मुलांमध्ये कधीच भेदभाव करत नाही. जशी माझी कला मला महत्त्वाची वाटते, तसेच तुम्हीसुद्धा, कारण तुम्हीसुद्धा मला मुलासारखेच आहात की नाही? तेव्हा आता हा लॅपटॉप बाजूला ठेवा आणि आता आईच्या मायेने मी तुम्हाला एक घास भरवलं तर चालेल का? आणि जर तुम्हाला जेवण आवडलं तर तुम्ही ते संपवा, नाही आवडलं तर नका जेवू. पण आता जर इथे सरोज मॅडम असत्या, तर त्यांनी तुम्हाला इथे जेवायला सांगितलंच असतं आणि तुम्हीसुद्धा तुमच्या आईचं ऐकलं असतं ना जावई बापू. मला माहिती आहे तुम्हाला कधी पण जेवायला आवडत नाही, म्हणून तर तुमच्या वेळा या ठरलेल्या असतात. जसं तुम्ही ऑफिस सांभाळता तसं घरी सांभाळतं की नाही? मग तसंच तुमच्या शरीराची, तुमच्या आरोग्याची जबाबदारी सुद्धा तुम्हालाच घ्यायला हवी आणि त्यासाठी आता वेळेवरती जेवून तुम्हाला औषधं वेळेवरती घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि आता थोडा आराम करायला नको का?
गेले 2 दिवस तुमची खूपच जास्त दगदग झाली, म्हणून मला असं वाटतं की आता तुम्ही स्वतःच्या तब्येतीची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. 2 दिवसानंतर तुम्हाला बरं वाटलं की तुम्ही लगेच ऑफिसला जालच. तोपर्यंत आराम केलाच पाहिजे ना. तेव्हा इथे अद्वैतला आता संगी आपल्या हाताने घास भरवते आणि अद्वैतसुद्धा तो घास लगेच खातो. तेव्हा इथे संगी म्हणते की जावई बापू, आता तुम्ही तुमच्या हाताने जेव्हा, मी जाते. आवडलं असेल तर सगळं संपवा. तेव्हा इथे संगी जात असताना अद्वैत तिला आई अशी हाक मारतो. तेव्हा तिथे संगी लगेचच उभी राहते आणि मागे वळून त्याच्याकडे बघते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो की म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मिसेस खरे, जेवण छान झालेलं आहे, मी जेवतो. तेव्हा इथे कला आता हे सगळं बघून खूपच जास्त इमोशनल होते की इथे संगीच्या हातातून अद्वैतने आता खूपच प्रेमाने घास खाल्लेला असतो. तेव्हा संगी बाहेर आल्यानंतर कलाला म्हणत असते, कले बघितलंस ना, जावई बापूंचा तुला राग येतो, पण त्यांना समजावून सांगण्याची सुद्धा एक पद्धत आहे. कधी कधी आपल्याला समोरच्या माणसाच्या कलाने सुद्धा घ्यावं लागतं. तू त्यांच्या बाजूने त्यांना समजून घेऊन त्यांना व्यवस्थित समजावून सांगायला हवं होतंस. तेव्हा संगी म्हणते, जावई बापू वरून कितीही तुला कठोर दिसत असले ना, तरी आतून ते असे फणसासारखे आहेत. म्हणजे फणस कसा बाहेरून एकदम कठीण असतो, पण आतून एकदम नरम, एकदम मऊ आणि गोड असतो. तसे जावई बापू आहेत. त्या गऱ्यासारखे, फणसाच्या गऱ्यासारखे खूपच जास्त मऊ स्वभाव असते. आता तू बघितलंस ना, कसे लहान मुलासारखे लगेच खायला सुरुवात केली बघ. पण त्यांची ही जी काही चिडचिड होते ना, त्याच्यामागे त्यांच्या आईवडिलांचं अयशस्वी नातं आणि त्यांची झालेली फसवणूक, त्यांचंसुद्धा लग्न हे फसवूनच झालेलं आहे ना, म्हणून त्याच तसे आहेत. तेव्हा इथे आता आबा चहा घेत असताना संगी इथे कलाला समजावत असते. ती म्हणत असते की जावई बापूंचा स्वभाव हा अगदी फणसासारखा आहे, बाहेरून कडक आणि आतून मऊ. मी तुला सांगितलं ना कला, त्यांना फक्त थोडं समजून घ्यायला पाहिजे. आता बघितलंस ना, कसे लहान मुलासारखे जेवत होते. म्हणून मी तुला म्हणत असते, त्यांच्याशी नीट बोल, सतत चिडचिड करायची नाही, रागवायचं नाही, म्हणजे ते सुद्धा तुझं ऐकतील आणि तुला सुद्धा समजून घेतील. तेव्हा इथे आता कलाला आबा हाक मारतात आणि म्हणत असतात की कला, जरा इकडे येतेस का, मला थोडं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, ये इथे बस. आणि आबा म्हणतात की कला, मगाशी मी ऐकलं अद्वैतची खूप जास्त चिडचिड झाली होती आणि म्हणून तो तुझ्यावरती रागवला होता, चिडचिड करत होता. पण मी तुला खरं सांगू का, अद्वैत असा का झालाय, कारण त्याच्यावरती आजूबाजूच्या परिस्थितीचा सुद्धा परिणाम झालेला आहे. तेव्हा आबा म्हणत असतात की अद्वैतच्या अशा वागण्यामागे म्हणजे कारण महत्त्वाचं असं आहे की त्याला वडिलांचं प्रेम जेवढं मिळायला हवं होतं तेवढं लहानपणापासून मिळालेलं नाही आहे आणि त्याच्यामध्ये आईचं सुद्धा पुरेसं प्रेम त्याला मिळालेलं नाही आहे. याच्यामध्ये त्याच्या आईची काही चुकी नाही आहे. मी तर म्हणतो कुणाचीच काही चुकी नाही आहे. पण कसं असतं ना कला, कधीकधी आपण समोरच्या माणसाला चुकीचं समजतो, पण त्याच्या वागण्यामागचं काहीतरी कारण नक्कीच असतं. तसं अद्वैतचं सुद्धा आहे. आता अद्वैतच्या बाबतीत विचारशील तर अद्वैत लहानपणापासून खूपच जास्त हुशार. पण त्याच्या बाबतीत झालं काय, तर त्याच्या अशा वागण्यामागे त्यांच्या आईवडिलांचं हे अयशस्वी नातं. तर इथे माझा मुलगा हा चांगलाच आहे, पण तरीसुद्धा लग्न झाल्यानंतर त्याने बायकोची आणि मुलाची जशी जबाबदारी घ्यायला हवी होती तशी जबाबदारी त्याने घेतलेली नाही आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर काही वर्षानंतर इथे सरोजच्या लक्षात आलं की आपला नवरा बिझनेसमध्ये एवढं फारसं लक्ष देत नाही आहे आणि त्यावेळेला माझी तब्येतसुद्धा थोडी कुरकुर करत होती आणि तेव्हा बिझनेस सांभाळायला कुणीतरी खंबीर हात हे हवे होते. त्यावेळेला श्रीसुद्धा लहान होता, तो शिक्षण पूर्ण करत होता आणि इथे अद्वैतचा बाप म्हणजे माझा मुलगा याचं कामाकडे अजिबात लक्ष नव्हतं. तो कलाकडे जास्त लक्ष देत होता. त्याची जी कला होती तो जोपासण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे त्याचं लक्ष सतत बाहेर होतं. तो घरातल्या आपल्या बिझनेसकडे लक्ष देत नव्हता आणि त्यामुळे बिझनेस सांभाळण्यासाठी खंबीर हात हवे होते. माझी तब्येत मला साथ देत नसल्यामुळे मी सुद्धा आता बिझनेस वाढवण्याचा विचार केला नव्हता. पण नंतरला सरोजच्या ते लक्षात आलं. सरोज ही पहिल्यापासूनच खंबीर, स्वतःचं परखडपणे मत मांडणारी आणि म्हणूनच तिने आता बिझनेसकडे लक्ष द्यायचं ठरवलं.
तेव्हा अद्वैतला वडिलांचं प्रेम तर लहानपणापासून मिळालं नाही आणि नंतर सरोजसुद्धा बिझनेसकडे लक्ष द्यायला लागली. त्यामुळे आता बिझनेस कसा मोठा करता येईल याकडे लक्ष देत असताना तिचं संपूर्ण लक्ष घराकडे आणि बिझनेसकडे जात होतं. त्यामुळे अद्वैतकडे तिचं दुर्लक्ष झालं. या सगळ्यामध्ये सरोजची काही चुकी आहे असं मी म्हणत नाही, पण तरीसुद्धा त्यावेळेला अद्वैतकडे दुर्लक्ष झालं होतं. आईवडिलांचं पुरेसं प्रेम त्याला काही मिळालं नाही. तेव्हा आबा म्हणतात की अद्वैत 5वी-6वीत असताना त्याने धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. सगळे मुलं त्याच्यापेक्षा खूप मोठी होती आणि अद्वैतच लहान होता. पण त्यावेळेला अद्वैतचा पहिला नंबर आला होता. तो ट्रॉफी घेतल्यानंतर घरी धावत पळत आला आईवडिलांना दाखवायला. पण नेहमीप्रमाणे त्याचे वडील घरात नव्हते आणि सरोज कामानिमित्त ही बाहेर गेली होती आणि तेव्हा तो आता रात्रभर तिची वाट बघत होता आणि तो रडून रडून झोपून गेला. तर इथे सरोज आली. नंतरला त्याची ट्रॉफी बघितली, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला कुरवाळलं आणि त्याचं खूप कौतुक केलं. पण तेव्हा तो झोपला होता. आपल्या आईने आपलं किती कौतुक केलंय हे त्याला माहितीच नव्हतं आणि मग त्याला असं वाटलं की माझ्या यशामागे कौतुक करण्यासाठी माझे आईवडीलसुद्धा माझ्याजवळ नसतात. पण तो या सगळ्या कारणांमुळे वाईट मार्गाला गेला नाही. त्याने स्वतःला अभ्यासामध्ये झोकून दिलं. तो दिवसभर अभ्यास करायला लागला. पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो परदेशात सुद्धा गेला. तिथून आल्यानंतर त्याने आपला बिझनेस व्यवस्थितरित्या सांभाळला. अगदी कोल्हापूरच्या बाहेर तर नेलाच, पण आता त्याने भारताबाहेर सुद्धा त्याचा हा बिझनेस नेण्याचं ठरवलेलं आहे. 10 पटीने आपला बिझनेस त्याने वाढवला. म्हणूनच जिथे बिझनेसचं आपलं नाव घेतलं जातं तिथे अद्वैत चांदेकर हे नाव काय येतं हे तर तुला माहितीच आहे ना. कारण अद्वैतनेच हा आपला बिझनेस 10 पटीने वाढवलेला आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं कामसुद्धा आता अद्वैतच करतोय असं आबा आता कलाला समजावून सांगतात. म्हणून त्यांना एवढंच तिला सांगायचं असतं की अद्वैतच्या अशा वागण्यामागचं कारण म्हणजे त्याच्यावरती झालेले हे जे काही संस्कार आहेत ते सुद्धा आहेतच. त्याला आईवडिलांचं पुरेसं प्रेम मिळालेलं नाही आहे, म्हणून तो जरा कठोर झालेला आहे असं आबा म्हणतात. ते म्हणतात की तू जरा विचार कर आणि जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घे असं म्हणून ते सुद्धा आता आतमध्ये निघून जातात. आणि हे सगळं बोलत असताना आबा इमोशनलसुद्धा झालेले असतात. तेव्हा इथे आबा गेल्यानंतर संगी येते आणि म्हणते, कले बघितलंस ना, आबांनी सुद्धा तुला तेच समजावून सांगितलं ग. आता बघितलंस तुझ्या आईवडिलांचं तुला इतकं प्रेम मिळालं तरीसुद्धा दुसरं कोणी काही बोललं तर तुला राग येतो ना. तसं जावई बापूंच्या बाबतीत अजिबात नाही आहे ग. ते लहान मुलांसारखेच आहेत. त्यांना जर प्रेमाने व्यवस्थित समजावून सांगितलंस ना तर ते तुझं सगळं ऐकतील. अगं ज्यांची एवढी मोठी फसवणूक झाली त्यांच्याकडून आपण दुसरी काय अपेक्षा ठेवायची. अगं ज्यांचा लग्नावरती विश्वासच नव्हता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला म्हणजे आपल्या आईवडिलांचं नातं व्यवस्थित टिकलेलं नाही आहे. त्यांचं नातं हे अयशस्वी ठरलं हे जावई बापूंना माहिती होतं आणि म्हणूनच त्यांचा लग्न संस्कृतीवरचा विश्वास हा उडाला होता. तरीसुद्धा त्यांनी एका मुलीवरती खूप जास्त प्रेम केलं, ती म्हणजे आपली नैनी. त्यांच्यावरती जावई बापूंनी किती प्रेम केलं तू बघितलंस ना. पण आपल्या नैनीने काय केलं, त्यांच्या प्रेमाला स्वीकारलं नाही, त्यांची फसवणूक केली आणि तिने त्या राहुल रावांबरोबर लग्न केलं. म्हणजे आपल्या नैनीनेसुद्धा त्यांची किती जास्त फसवणूक केली आणि त्याच्यानंतरला सुद्धा मी गप्प बसले नाही. मी सुद्धा त्यांची फसवणूक केली. मी तुला त्यांच्याबरोबर लग्न करायला सांगितलं, डोक्यावरती पदर घेऊन तुला मंडपामध्ये बसायला सांगितलं आणि मग त्यांचं आणि तुझं लग्न झालं आणि मग त्यांनी डोक्यावरचा पदर काढल्यानंतर नैनाच्या जागी तू होतीस. त्यांची ती सुद्धा फसवणूक झाली. मग आपण त्यांच्याकडून अजून काय अपेक्षा ठेवायची. तरीसुद्धा ते मनाने खूप चांगले आहेत म्हणून ते आपल्याबरोबर इतके चांगले वागतात. म्हणून मी तुला विचारते कला, तुला जावई बापूंबरोबर राहायचं आहे की काडीमोड घ्यायचं आहे तू सांग बरं. आणि जर तू काडीमोड घेतलास तर घरावरती काय परिणाम होईल तुला चांगलंच माहिती आहे. म्हणजे आपल्या घरीसुद्धा आणि इथेसुद्धा मला आणि तुझ्या बाबांना तर त्रास होईलच, पण आबाजींना सुद्धा खूप जास्त त्रास होईल. म्हणून आता तू जावई बापूंना समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आता तू सांग तू काय करणार आहेस, तुझं नातं टिकवणार आहेस की नाही. तेव्हा कला म्हणते, नाही आई. आणि ती हातामध्ये मंगळसूत्र धरते आणि म्हणते की मला माहिती आहे मला आता काय करायचं आहे आणि मी कोण आहे. मी आहे कला अद्वैत चांदेकर आणि मी हे नातं टिकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेन असं कला म्हणते. तेव्हा संगीला खूप जास्त आनंद होतो. तर इथे अद्वैत आता जिमला जात असतो.
तेव्हा कला म्हणते, "ओ चांदेकर, कुठे जातोयस तू?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "मी ऑफिसला चाललोय." तेव्हा कला म्हणते, "जिमच्या कपड्यांमध्ये तू ऑफिसला चाललायस का?" तेव्हा अद्वैत म्हणतो, "कळतंय ना तुला? दिसतंय ना की मी जिमचे कपडे घातलेत म्हणून. मग कशाला उगाच प्रश्न विचारतेस? उगाचच इरिटेट करायला? तुला माहिती आहे ना मी जिमला जातोय. मग बाजूला हो चल." तेव्हा कला म्हणते, "हे बघ चांदेकर, तू जिमला वगैरे आता जायचं नाही आहेस. तुझी तब्येत अजून पूर्णपणे बरी नाही आहे." तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "तू कोण आहेस मला थांबवणारी? मी जाणार आहे जिमला." तेव्हा कला म्हणते, "ठीक आहे." आणि ती मुद्दामून आता ज्यूस इथे अद्वैतच्या कपड्यांवरती सांडवते. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, "हे काय केलंस तू? मुद्दामून केलंस ना?" तेव्हा कला म्हणते, "नाही रे, जा ना जाऊन आता चेंज कर पटकन आणि मग जा जिमला." तेव्हा इथे अद्वैत आता टी शर्ट चेंज करायला आलेला असतो आणि तेवढ्यातच कला बाहेरून कडी लावते. तेव्हा इथे कला म्हणते की चांदेकर, तू जिमला जायचं नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, "आता बघ, तू मला जाऊ देत नाहीयेस ना. आता हा अद्वैत चांदेकर काय करतोय ते बघच तू." असं अद्वैत आता आपल्या मनामध्येच म्हणत असतो.